अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये वाढती गुन्हेगारी आणि हॉटेल व्यावसायिक अक्षय दुबे यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज महामोर्चा काढला जाणार आहे। हत्येमधील 3 आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे। मात्र मुख्य सूत्रधाराला अटक करून मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी गेल्या 3 दिवसांपासून श्रीरामपूर शहर कडकडीत बंद ठेवलेलं आहे आणि आज याच मागणीसाठी हजारोंच्या संख्येने नागरिक आणि शहरातील व्यावसायिक मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। शहरामध्ये वाढलेली गुन्हेगारी आणि हॉटेल व्यावसायिक तरुणांच्या हत्येनंतर श्रीरामपूरमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। गेल्या 3 दिवसांपासून श्रीरामपूर शहर बंद आहे। वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर तिथल्या व्यावसायिकांनी हा कडकडीत बंद पुकारलेला आहे आणि आज इथे महामोर्चा काढला जाणार आहे। तर इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। पाहूयात। 11 जुलैला श्रीरामपूर येथील युवा व्यावसायिक आकाश दुबे यांची त्यांच्याच हॉटेलमध्ये निर्गुण हत्या करण्यात आलेली होती। जेवण उशिरा मिळाल्याच्या कारणावरून त्यांची हत्या करण्यात आलेली होती आणि त्यानंतर श्रीरामपूरकरांनी शहर बंद ठेवत या घटनेचा तीव्र निषेध केलेला होता आणि त्याचबरोबर पोलीस प्रशासनावर देखील गंभीर आरोप केलेले होते। मात्र गेल्या 3 दिवसापासून श्रीरामपूर शहर बंद ठेवण्यात आलेलं आहे आणि आज 4था दिवस श्रीरामपूर बंदचा आहे आणि आज काही वेळातच श्रीरामपूर शहरामधून निषेधार्थ मोर्चा काढण्यात येणार आहे। हजारोंच्या संख्येने या मोर्चामध्ये नागरिक देखील सहभागी होणार आहे। श्रीरामपुरातील गुन्हेगारांच्या टोळ्यांचा बिमोड करावा ही मागणी घेऊन नागरिक आणि राजकीय नेते त्याचबरोबर श्रीरामपुरातील व्यावसायिक हे देखील रस्त्यावर उतरणार आहेत। मात्र गेल्या 10 दिवसामध्ये जवळपास 4 जणांवर हल्ले झाल्याने या हल्ल्यामध्ये 2 ते 3 जणांना आपला जीव गमावा लागला। मात्र हे जे हॉटेल व्यावसायिक आहेत आकाश दुबे यांची त्यांच्याच हॉटेलमध्ये हत्या करण्यात आली आणि त्यानंतर श्रीरामपूर शहरामध्ये गुन्हेगारीने जे आहे ते डोकं वरती काढलेलं आहे आणि श्रीरामपुरात गुन्हेगारांचा नेमका आका कोण असा देखील आता प्रश्न उपस्थित होतो आहे। श्रीरामपूरच्या आमदारांकडून देखील विविध आरोप करण्यात आले। बेगटोळीचा उल्लेख करण्यात आला। बेगटोळी म्हणजे हिंदुत्ववादी संघटनेचे सागर बेग यांच्यावर देखील त्यांचं नाव न घेता निशाणा साधण्यात आला। मात्र सागर बेग यांनी पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण आरोपांचं जे आहे ते आरोप फेटाळलेले आहेत आणि माझा कुठेही संबंध नाही, या घटनेमध्ये माझा कुठेही संबंध नाही असं देखील त्यांनी म्हणलेलं होतं। मात्र नेमका श्रीरामपुरात गुन्हेगारांना नेमका पाठिंबा कोणाचा, राजकीय नेत्यांचा की नेमका श्रीरामपूरच्या गुन्हेगारांचा आका कोण असा देखील प्रश्न उपस्थित होतोय। कुणाल जमदाडे, जी 24 तास, श्रीरामपूर, अहिल्यानगर।